जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। नाश्ता दिला नाही म्हणून पत्नीचा खून। कंधार तालुका गडिंग्लज येथे ऊसाची लावण सुरू असलेल्या ठिकाणी वेळेत नाश्ता घेऊन आली नाही म्हणून पतीने मानेवर लोखंडी विळाने वार करून पत्नीचा खून केला। सुशीला मारुती बेळाज, वय वर्ष 50 असे मृत महिलेचे नाव आहे। पोलिसांनी तिचा पती मारुती शिवाप्पा बेळाज याच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला आहे। तो पसार झाला आहे। सोमवारी रात्री 9च्या सुमारास हा प्रकार घडला। याबाबत गडिंग्लज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की बेळाजची शेती नाही, त्याने नूलमधील एका शेतकऱ्याची भागाने 2 एकर शेती केली आहे। याच शेतात सोमवारी सकाळपासून मारुती मजुरांना घेऊन ऊसाची लावण करीत होता। यावेळी सुशीला वेळेत नाश्ता घेऊन गेली नाही, यामुळे पती मारुती याचा राग मनात धरून सकाळी 11 पासूनच पत्नीला शिवीगाळ करत होता। सायंकाळी 7:30च्या सुमारास मारुतीचा मुलगा बसवराज याने जनावरांचे दूध काढले। त्यानंतर ते डेअरीला घालण्यासाठी भावाकडे घेऊन तो पत्नी सुप्रियाला सोबत घेऊन देवदर्शनासाठी बाहेर गेला। दरम्यान रात्री 8:15च्या सुमारास शेजारीच राहणाऱ्या चन्नाप्पा बेळाजने बसवराजला फोन करून ही माहिती दिली। तो तत्काळ मोटरसायकलने घरी आला। यावेळी घरी सोप्यात सुशीला रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या। याच्या उजव्या बाजूला मानेवर विळ्याच्या वर्मी घाव बसला होता। त्यांना उपजिल्हा रुग्णालय दाखल केले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। बसवराज बेळाज यांनी फिर्याद दिली। परिवीक्षाधीन पोलीस अधीक्षक हर्षवर्धन BJ यांनी घटनास्थळी भेट घेऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले। मी सुशीलाला संपवले, मारुतीला दारूचे व्यसन आहे। सायंकाळी सुशीला टीव्ही पाहत बसल्या होत्या, त्यावेळी दारू पिऊन आलेल्या मारुतीने पुन्हा नाश्त्याच्या मुद्द्यावरून भांडण काढले। त्याच्यात वादावादी सुरू झाली। यावेळी रागाच्या भरात त्याने सोप्यातील विळा घेऊन तिच्या मानेवर वार केले। मी सुशीलाला संपविले आहे असे आम्हाला सांगून मारुती मागच्या शेतातून पसार झाल्याचे त्यांच्या भाऊबंधांनी पोलिसांना सांगितले। न्यूज चॅनल नेटवर्क सह जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।